नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। सध्या महाराष्ट्रात विशेषतः पुण्यामध्ये पुन्हा एकदा पेशवाई हे नाव गाजतंय आणि या पेशवा शब्दावरून अक्षरशः पुण्यामध्ये रणकंदन माजलंय। विषय होता पुणे रेल्वे स्टेशनच्या नामकरणाचा। यामध्ये राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी अगदी सुरुवातीला पुणे रेल्वे स्टेशनचं नामकरण श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे असं करावं असं म्हटलं आणि मग मात्र त्याच्यावरून पुण्यामध्ये रणकंदन माजलं। मग प्रत्येकानं आपापल्या परीनं पुणे रेल्वे स्टेशनचं नामकरण करायचं असेल किंवा नामांतर करायचं असेल तर पेशवेच का असं म्हणत प्रत्येकानं वेगवेगळी नावं सुचवली। मग महात्मा ज्योतिराव फुले यांचं नाव का देण्यात येऊ नये, राजमाता जिजाऊ यांचं नाव का देण्यात येऊ नये, शिवाय या जोडीलाच वेगवेगळी देखील नावं या बाबतीत सुनावण्यात आली। पण यात मेधा कुलकर्णी यांनी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे असं नाव देण्यात यावं अशी मागणी करताच याच मागणीवरून याच नावावरून पुण्यामध्ये पुन्हा एकदा पेशवाई अवतरली की काय हा प्रश्न निर्माण झाला। कारण याच पुण्यात पेशवाईचा उदयही झाला आणि पेशवाईचा अस्त देखील झाला। आता या संपूर्ण प्रकरणावर वेगवेगळ्या पक्षांनी आपल्या भूमिका मांडल्या, काही प्रवक्त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली, पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या काही उत्साही कार्यकर्त्यांनी मात्र एक पोस्टर, एक बॅनर पुण्यामध्ये झळकवून टाकलं आणि त्यात राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांना हिणवलं गेलं। त्यामध्ये जो मजकूर होता त्यात लिहिलं होतं, कोथरूडच्या बाई, आपणास नामांतराची एवढी खुमखुमी आली असेल तर बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेठ करावं। आता हा बॅनर या मजकुरानं झळकल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली ती बाजीराव मस्तानी यांची। खरं तर बाजीरावाशी मस्तानीचं नाव जोडलं गेलं हे ठीक आहे, पण बाजीरावांचं कर्तृत्व हे समजून न घेता केवळ बाजीरावाचं नाव मस्तानीशी जोडलं जाणं हे योग्य नाहीये। आणि हा सगळा प्रकार मेधा कुलकर्णी यांचं व्यंगात्मक चित्र काढून त्या बॅनरवर झळकवण्यात आला। अखेर हे सगळे उद्योग ज्या उत्साही कार्यकर्त्यांनी केले त्यांना आता ते भोवलेले आहे, कारण अज्ञाताविरोधात या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। तिकडे काही मेधा कुलकर्णी यांच्या समर्थकांनी महिला आयोगाकडे देखील तक्रार केल्याचं कळतंय। यामध्ये डेक्कन पोलीस ठाण्यात महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध अधिनियम 1995 चं कलम 3 आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चं कलम 245 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। आता मला या सगळ्या विषयातनं एक फक्त महत्त्वाचा मुद्दा वाटला, तो म्हणजे बाजीराव। आता हे पहिले बाजीराव, श्रीमंत थोरले पहिले बाजीराव यांचं कार्यकर्तृत्व किती मोठं, किती विस्तारक आणि किती उत्तम होतं यावर प्रकाश टाकणे अत्यंत गरजेचं आहे। कारण तुम्हा आम्हाला पुन्हा एकदा पेशवाईच्या काळात जर कोणी घेऊन गेलं तर या सगळ्या पेशवाईच्या काळामध्ये पहिला बाजीराव यानं केलेलं कार्य आणि कर्तृत्व विसरता येणार नाही। आणि त्यावरच माझा आजचा हा कार्यक्रम, माझा आजचं हे लाईव्ह आहे। त्यामुळे ज्यांना पेशवाईचा इतिहास किंवा पहिल्या बाजीरावांचा काळ, त्यांचं कर्तृत्व जाणून घ्यायचं असेल तर त्यांनी हे लाईव्ह अगदी शेवटपर्यंत पाहावं। आणि या लाईव्हचं नावच आहे अर्थातच या
लाईव्हच्या लाईन्स देखील मी त्यासाठीच निवडलेल्या आहेत की पेशवाई कुणामुळे बुडाली. लढवय्या पेशवा ते पळपुट्या पेशवा आणि काही उत्सुकतेपोटी पहिल्या बाजीरावाची मस्तानी. आता खरं तर पेशवा या शब्दापासूनच सुरुवात करावी लागेल. पेशवा हा मुळात फारसी शब्द आणि म्हणजेच पर्शियन आपण ज्याला म्हणू, आणि तो अर्थानं म्हणजे कुठल्या अर्थानं वापरला जातो तर सर्वांत पुढे असलेला असा त्याचा अर्थ आहे. आता छत्रपतींच्या काळापासून म्हणजे अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून सर कारकून म्हणून ज्यांना म्हटलं जातं तेच पुढे पेशवे. म्हणजेच याआधी सोदोपंत डबीर हे पहिला पेशवा असं मानलं जातं. खरं तर या पेशव्यांनी काय केलं तर पेशव्यांनी मराठेशाहीची सूत्र हाती घेतल्यानंतर कटक अगदी अटकेपार झेंडा रोवण्याचा त्यांनी त्या ठिकाणी एक आपला दरार दाखवून दिला. दिल्ली, उत्तर भारत या ठिकाणी मराठी झेंडा रोवला. उत्तर दक्षिणेत शिवाय पूर्वेत दबदबा निर्माण केला आणि या सगळ्या पेशव्यांमध्ये जे नाव आजपर्यंत गाजतंय ते म्हणजे अर्थातच पहिला बाजीराव. आता खरं तर ही जी पेशवाईची वस्त्र होती ही या भट कुटुंबाकडे किंवा घराण्याकडे कशी आली. खरं तर बाळाजी विश्वनाथ हे संभाजी महाराज यांचे सुपुत्र अर्थात शाहू महाराज यांच्या सोबत असताना त्यांनी जे कार्य केलं आपल्या समाजास, आपल्या साम्राज्यासाठी, आपल्या संपूर्ण स्वराज्यासाठी, त्यानुसार त्यांचा पराक्रम पाहून त्यांना पहिल्यांदा पेशवाईची वस्त्र दस्तूरखुद्द शाहू महाराजांनी दिली आणि ते पहिले पेशवे बनले ज्यांना संस्थापक पेशवा असं म्हटलं गेलं. अर्थात त्यानंतर क्रमानं जर आपण पाहिलं ते अगदी 8 पेशवे या पुण्यामध्ये झाले. आता पेशवे पहिला संस्थापक पेशवा अर्थातच बाळाजी विश्वनाथ होते, पण त्यांचा कार्यकाळ अगदी 6 ते 6.5 वर्षांचा राहिला म्हणजे 1714 ते 1720. त्यानंतर नानासाहेब हे दुसरे पेशवे झाले. ते मुत्सद अर्थात त्यानंतर माफ करा पहिले पेशवे पहिला बाजीराव म्हणून ज्यांचं नाव आपण घेतो म्हणजेच बाळाजी विश्वनाथ यांचे सुपुत्र पहिले बाजीराव, ज्यांनी संपूर्ण उत्तर हिंदुस्थानात दक्षिणेत वेगवेगळ्या ठिकाणी मराठ्यांची ताकद दाखवून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य याचा साम्राज्यात रूपांतर करण्याचं कसब ज्यांच्या हाती होतं ते लढवय्या पहिले बाजीराव ठरले, ज्यांचा कार्यकाळ एक संपूर्ण आतापर्यंत जर पाहिला तर 20 वर्षांचा राहिला. म्हणजे पेशवाई 20 वर्ष त्यांच्या हातात होती. त्यानंतर नानासाहेब पेशवा हे मुत्सद्दी पेशवा म्हणून ओळखले गेले. त्यांचा कार्यकाळ जो आहे तो जर आपण पाहिला तो 21 वर्षांचा राहिला. नंतर माधवराव ज्यांना उद्धारक पेशवा असं म्हटलं गेलं ते 27 वर्षे जगले. त्यांचा कार्यकाळ हा 11 वर्षे राहिला. नंतर नारायणराव पेशवा यांचा कार्यकाळ ते 18 वर्षे जरी जगले असले तरी त्यांचा कार्यकाळ अगदी अवघा 2 वर्षांचा राहिला 1772 ते 1774. कारण याच ठिकाणी नारायणराव पेशवे हे गृहकलहाचा बळी ठरले आणि शनिवारवाड्यातच त्यांची हत्या झाली. नंतर रघुनाथराव पेशवा जे औट घटकेचा पेशवा म्हणून ओळखले गेले ते जगले 49 वर्षे. त्यांचा कार्यकाळ अगदीच 6-7 महिन्यांचा होता. नंतर सवाई माधवराव जे 21 वर्षे जगले. त्यांचा कार्यकाळ जो आहे
तो साधारण 1774 ते 1795 इतका राहिला. नंतर त्यांना संरक्षक पेशवा असं देखील म्हटलं गेलं. आणि शेवटचा दुसरा बाजीराव 76 वर्षे जगले सगळ्या पेशव्यांमध्ये. त्यांचं आयुष्य इतकं होतं, पण त्यांचा कार्यकाळ 22 वर्षांचा राहिला, ज्यांना पळपुट्या म्हणजे संहारक पेशवा असं म्हटलं गेलं. आणि नंतर दुसरे नानासाहेब पेशवे गादीवर देखील बसू शकले नाहीत आणि पेशवाईचा अस्त झाला. म्हणजे 1714 ते 1818 हा काळ पेशवाईचा होता. आता या सगळ्या प्रकरणामध्ये मला इतकंच म्हणायचंय की पहिले बाजीराव यांचा जो पराक्रम होता तो अद्वितीय होता आणि तो अख्ख्या भारतात आणि मराठ्यांच्या इतिहासात अजरामर आहे. कारण 18 ऑगस्ट 1700 ते 28 एप्रिल 1740 थोडक्यात 39.5 ते 40 वर्ष त्यांना आयुष्य लाभलं. त्यातली 20 वर्ष त्यांना पेशवा म्हणून बिरुद घेऊन संपूर्ण भारतामध्ये आपली ताकद दाखवण्यात त्यांनी आपली कुठलीही कसर सोडली नाही. खरं तर छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र म्हणजेच सातारच्या शाहू महाराजांनी ही बाळाजी विश्वनाथ यांना पेशवाईची वस्त्र दिली. त्यानंतर बाळाजी विश्वनाथ यांच्या मृत्यूनंतर पेशवा कुणाला करायचा हा प्रश्न पडला. पण बाळाजी विश्वनाथ यांनी कोणतीही सुख स्वतःसाठी उपभोगली नाहीत. म्हणून त्यांच्या मुलाला म्हणजेच पहिल्या बाजीरावांना ही वस्त्र पेशवाईची देण्यात आली आणि बाळाजी विश्वनाथ यांच्यानंतर पहिले बाजीराव पेशवे झाले. आता बाजीराव पहिला बाजीराव पेशवा यांचं कार्य आणि कर्तृत्व काय आहे हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. आता जो सगळा वाद सुरू आहे तो थोडासा बाजूला ठेवू आपण पुणे रेल्वे स्टेशनचा. पण या पुणे रेल्वे स्टेशनमुळे ज्यांचं नाव पुढे आलं त्यांचं कर्तृत्व देखील समजलं पाहिजे. हेवनली बॉर्न कॅव्हरली लीडर म्हणजेच घोडदळाचे देवदत्त नायक असं पहिल्या बाजीरावांना म्हटलं गेलं. कारण काय ते देखील स्पष्ट करणं गरजेचं आहे. कारण या ठिकाणी पहिले बाजीराव हे कायम सतत घोडदौड करत राहिले आणि या घोडदौडीच्या काळातच त्यांनी अनेक लढाया केल्या आणि अनेक लढाया जिंकल्या सुद्धा. एकंदरीत त्यांचं जी काही पत्र अस्तित्वात आहेत म्हणजे आपण ज्याला फर्स्ट हँड अकाउंट म्हणू, त्यात त्यांचं एक महत्त्वपूर्ण वाक्य आहे, लक्षात ठेवा रात्र ही झोपेकरिता नाही तर ती बेसावत शत्रूचा छावण्यांवर हल्ला करण्याची देवानं दिलेली नामी संधी आहे. झोप काय ती घोड्यावरही घेता येते. आणि काही ऐतिहासिक नोंदी अशा आहेत की पहिले बाजीराव घोड्यावर देखील झोपत असत. याचाच अर्थ पहिल्या बाजीरावांना घोडदौड इतकी महत्त्वाची होती की ते सतत त्यांच्या 20 वर्षांच्या काळात अगदी मृत्यूपर्यंत घोडदौडच करत राहिले. 47 लढाया त्यांनी लढल्या आणि जिंकल्या. एकही लढाई न हरलेला अपराजित पेशवा, अपराजित योद्धा म्हणून पहिले बाजीराव यांचं नाव घेतलं जातं. या 40 वर्षांच्या काळात त्यांनी साधारण किती दौड केली असेल आणि किती ते घोडदौड म्हणजे किती घोड्यावरून ते रपेट केली असेल तर श्रीरंगपट्टणम पासून दिल्ली पर्यंत आणि सुरत भरोच पासून बंगालच्या उपसागरापर्यंत त्यांची जर केलेली घोडदौड मोजली तर सुमारे 2.25 लाख किलोमीटर होतात. आताच्या घडीला 2.25 लाख किलोमीटर म्हणजे 100 किलोमीटर ते एका दिवसाला घोडदौड करत असायचे. 30 कोस तेव्हाचे 60 मैल म्हणजे 96 किलोमीटर म्हणजे 100 किलोमीटर ते दिवसाला घोडदौड करत असत. आज जर कोणाला घोड्यावर बसवलं आणि 100 किलोमीटर पायाला लावलं तर दुसऱ्या दिवशी तो हॉस्पिटलमध्ये जाऊन अंग दुखते पाठ दुखतंय असं बोलल्याशिवाय राहणार नाही. एकंदरीत
आतापर्यंत 100 किलोमीटर घोड्यावरून घोडदौड करणारा त्या काळातला योद्धा दुसरा कुणीही नव्हता. ना मुघलांकडे होता ना निजामांकडे होता. तेव्हाचे रस्ते आणि तेव्हाचे सगळे डोंगर दऱ्या जर पाहिल्या तर अशा वेळी घोडा चालवणं हे अवघड आहे. त्यावेळी एक अशी पद्धत देखील होती की 2 घोडेस्वारांच्या मध्ये एक मोकळा घोडा सोडून द्यायचा. कारण की जर घोडेस्वारीत घोडा दमला तर त्याला त्या ठिकाणी पुन्हा ताजातवाना करण्यासाठी माग घोड्यांची काळजी घेणाऱ्या माणसांकडे द्यायचा आणि जो मोकळा घोडा आहे त्याच्यावर स्वारून परत पुढे रपेट करायची. या सगळ्या याच्यात एका माणसाने एक छंद जपला होता. आणि म्हणजे बघा, कुणाला कॉइन म्हणजे नाणी मोजण्याचा छंद असतो, नाणी जमवण्याचा छंद असतो, तिकीट जमवण्याचा छंद असतो. या माणसाला छंद काय होता? या माणसाचा छंद होता कुणी मेलं की त्याचं नाव लिहून ठेवायचं आणि त्याच्या मृत्यूची नोंद करून ठेवायची. त्याच्या ग्रंथात 1400 जणांच्या मृत्यूच्या नोंदी आहेत. आणि या व्यक्तीनं, ज्याचं नाव आहे मिर्झा महम्मद, यानं दिलेर खानापासून अगदी बाजीरावांपर्यंतच्या देखील त्याच्यामध्ये नोंदी आहेत. त्यात त्यांनी एक विशेषण बाजीरावांसाठी लावलंय. तो असं म्हणतो, साहिबे फुतुहाते उज्जाम, म्हणजेच प्रचंड विजय मिळवणारा बाजीराव या अमुक दिवशी मृत्यू पावला. म्हणजे विचार करा, बाजीरावांची त्या काळातली कारकीर्द, त्यांची युद्धनीती, त्यांचे गनिमी डावपेच जबरदस्त किती होते हेच याच्यातनं दिसून येतं. एकंदरीत या आतापर्यंतच्या सगळ्या जर ह्याच्यात पाहिलं तर ड्यूक ऑफ वेलिंग्टन यानं नेपोलियन बाबत एकदा लिहून ठेवलं होतं की रणांगणावरचा एकटा नेपोलियन म्हणजे 50,000 सैनिकांनी इतका आहे. पण यदुनाथ सरकार यांनी असं स्पष्टपणे लिहून ठेवलंय की शाहू महाराजांनीच म्हटलं होतं, जर मला एकीकडे बाजीराव आणि दुसरीकडे 1 लाख सैनिक अशी जर निवड करायला लावली तर मी बाजीरावाची निवड करेन. म्हणजे विचार करा की शाहू महाराजांना बाजीरावांवर किती विश्वास होता. या सगळ्या याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर एकही लढाई न हरलेला सेनापती म्हणूनच बाजीरावांकडे पाहिलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या स्वराज्याचं साम्राज्यात रूपांतर करण्याचा निकराचा प्रयत्न जर कोणी केला असेल तर बाजीरावानं. आणि त्यांचं एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य होतं, युद्ध लढायचं असेल, युद्ध करायचं असेल तर ते युद्धातला पहिला नियम कधी विसरले नाहीत. आणि तो नियम म्हणजे युद्धाची रणभूमी मीच ठरवणार. म्हणजे हे त्यांचं सूत्र होतं आणि त्यानुसार ते लढाया करत गेले. ज्यावेळी औरंगजेब मारला गेला, त्याचा मृत्यू झाला, आपल्या नगरच्या जवळच्याच भिंगार या गावात त्याचा मृत्यू झाला, त्यावेळी बाजीरावांचं वय होतं अवघं 7 वर्षे. आणि खरं तर या 7 वर्षात जे काही वडिलांकडून इकडून तिकडून काही कानी पडत होतं त्याच वेळी त्याला औरंगजेबाबद्दल देखील बाजीरावांच्या कानावर पडत होतं. नंतर 19 वर्षांचे जेव्हा ते झाले तेव्हा बाळाजी विश्वनाथ यांच्यासोबत म्हणजे आपल्या वडिलांसोबत म्हणजे पेशव्यांसोबत ते दिल्लीला देखील गेले. आणि त्या ठिकाणी त्यांनी दिल्लीचं पाणी देखील झोकलं. त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं की आता औरंगजेब गेल्यानंतर दिल्लीची अवस्था किती वाईट झालेली आहे ते. आणि त्याच वेळी त्यांनी ठरवलं की आपण महाराष्ट्रात राहून म्हणजेच आपल्या दक्षिणमध्ये राहून लढाया करण्यापेक्षा, आपापसात लढण्यापेक्षा आपण उत्तरेकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणून आपल्या सर्वांना उत्तराभिमुख करणारा लढवय्या नेता म्हणजेच बाजीराव असं देखील पाहिलं गेलं. शेवटी उत्तर हिंदुस्थानात त्यांनी काही कमाल करून दाखवली हे मी सांगायची गरजच नाही. एकंदरीत या सगळ्या प्रकरणाचा जर आता आपण विचार केला तर या आतापर्यंतच्या त्यांनी केलेल्या लढाया, त्या लढायांपैकी सगळ्यात महत्त्वाची लढाई होती ती पालखेडची लढाई होती. आणि या पालखेडच्या लढाईत जी 1728 साली त्यांनी लढली त्यावेळी बाजीरावांकडे सैन्य होतं फक्त 25,000. पण त्यांनी निजामाला देखील घाम फोडला, पराभूत केलं त्याला. आणि शेवटी मुंगी शेगावचा तह
18 कलमी तह या निजामाला करावा लागला। आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे 1729 मध्ये छत्रसाल बुंदेला, ज्याला आपल्याला आठवत असेल, छत्रसाल बुंदेला हा शिवाजी महाराजांकडे आला होता, छत्रपती शिवाजी महाराजांकडे, आणि मला तुमच्या सैन्यात भरती करा असं म्हणाला होता। तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला स्पष्टपणे म्हटलं की तुमचं बुंदेल हे राज्य आहे, बुंदेलखंड, ते चालवा, आमच्या सैन्यात तुम्ही इथे आलात तर तुम्हाला नोकरी मिळेल, म्हणजेच पगार मिळेल, मान प्रतिष्ठा मिळणार नाही। तेव्हा छत्रपती शिवरायांनी त्यांना तलवार भेट दिली, बुंदेलखंडात जायला सांगितलं, मोगलांची लढाई करायला लावली आणि देश स्वतंत्र, त्यांचं राज्य स्वतंत्र करायला लावलं। आणि त्यानुसार छत्रसाल बुंदेला छत्रपती शिवरायांचे विचार घेऊन गेले, ते लढले आणि मुघलांशी लढून त्यांनी बुंदेलखंड स्वतंत्र करून दाखवला। असा छत्रसाल बुंदेला जेव्हा पुन्हा एकदा शत्रूच्या तावडीत सापडला, अर्थात बंदश म्हणून जो मुघलांचा सुभेदार होता त्याच्या तावडीत सापडला होता 1728 ला, तेव्हा या बंगश खानाचा पराभव करण्यासाठी छत्रसाल बुंदेला यानं बाजीरावांना पत्र लिहिलं आणि साकडं घातलं की बाबा आता मला वाचव, अशी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यावेळी बाजीरावानं याच बंगश खानाला कोंडून किल्ल्यावर ठेवलं, रसद तोडली आणि त्याच्या तावडीतून छत्रसाल बुंदेला याला सोडवलं। म्हणजे विचार करा, त्या काळात राजपूतांना देखील, त्या काळात अनेक बाकीच्या विविध राज्यातील तिथल्या राज्यकर्त्यांना बाजीराव म्हणजेच आपल्या मराठेशाहीची गरज भासायची। बाजीराव हा एकमेव असा लढवय्या होता जो मला सोडू शकतो, अशी त्यांना पूर्णपणे खात्री होती। शेवटी तर औरंगजेब गेल्यानंतर त्याची पोरं जेव्हा गादीवर आली, त्यांच्यात भांडणं झाली, एकमेकांना मारलं त्यांनी। त्यानंतर दिल्लीचे संरक्षक म्हणून मराठ्यांना नेमलं होतं, हे अत्यंत महत्वाचं। यासाठीच मराठी शाही किती महत्वाची आहे, जी छत्रपती शिवरायांपासून ते अगदी पेशव्यांच्या काळापर्यंत या संपूर्ण काळामध्ये टिकून ठेवली गेली। आता यानंतर खरं तर बाजीराव यांनी अनेक लढाया लढल्या। या लढाईमध्ये भोपाळची लढाई, डभईची लढाई, जंजिरा मोहीम, वसईची मोहीम, माळवा, बुंदेलखंड अशा विविध लढाया खरं म्हणजे पहिल्या बाजीरावांनी लढल्या आणि त्या जिंकल्या सुद्धा। या संपूर्ण प्रकरणामध्ये छत्रसाल बुंदेला याला जेव्हा त्याचं राज्य परत मिळालं, त्यावेळी छत्रसाल बुंदेलानं त्याला हिऱ्यांच्या खाण्यांची मालकी 1/3 एवढी भेट दिली। 1/3 आपली जे राज्य आहे त्याची देखील मालकी दिली। इतकंच नव्हे तर त्याच वेळी छत्रसाल बुंदेला यांनी मस्तानी हिची देखील भेट बाजीरावांना दिली आणि तिथूनच या पुण्यातल्या पेशवाईमध्ये बाजीराव मस्तानी हे नाव जोडलं गेलं। आता बाजीराव मस्तानीला घेऊन पुण्यात आले। पुण्यात आल्यानंतर अर्थातच बाजीरावांना विरोध झाला। बाजीरावांना विरोध जो झाला त्यात 2 गट पडले, एक काशीबाई जी त्यांची पत्नी, दुसरी मस्तानी, आणि बाजीराव एकीकडे, दुसरे त्यांचे धाकटे बंधू चिमाजी आप्पा, आई राधाबाई आणि मुलगा नानासाहेब, असे 2 गट झाले। याच पहिल्या बाजीरावांनी पुण्यात शनिवारवाडा बांधला, त्यात मस्तानी महाल बांधला। खरं तर मस्तानी ही मुळातच प्रणामी या पंथाला मानत होती, पूजत होती आणि छत्रसाल बुंदेला देखील या प्रणामी पंथाचे पुरस्कर्ते होते। या दोघांना या दोघांना जेव्हा मुलगा झाला, बाजीराव आणि मस्तानी यांना, त्याचं नाव ठेवण्यात आलं शमशेर बहादर, हे बाजीरावांनी ठेवलं। पण मस्तानी ही कृष्ण भक्त होती म्हणून तिने तिच्या मुलाचं नाव कृष्णसिंह असं देखील ठेवलेलं आहे। आता ही मस्तानी देखील युद्धकलेत निपुण होती। ती देखील बाजीरावांसारखी घोड्यावर बसून पुरुषी वेशात लढाई करू शकत होती। आणि जेव्हा या संपूर्ण शेवटच्या क्षणात जेव्हा त्यांनी एक लढाई
जिंकल्यानंतर ते त्या ठिकाणी भगरगोण या ठिकाणी आले आणि तिथं आल्यानंतर मात्र त्यांना विषमज्वर झाला, विषमज्वराची बाधा झाली आणि त्या ठिकाणी म्हणजे खरगोणला त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला। खरं तर 27 फेब्रुवारी 1740 नासिर जंग विरुद्ध त्यांनी शेवटची लढाई लढली, ती जिंकली सुद्धा। जिंकल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली, ते खरगोणला आले। अखेर मध्य प्रदेशातल्या रावेरखेडी या गावी त्यांचा मृत्यू झाला आणि आता तिथं त्यांची समाधी आहे, म्हणजे वयाच्या 40व्या वर्षी त्यांचं निधन झालं। या निधनाची बातमी जेव्हा मस्तानीला कळाली तेव्हा मस्तानी देखील हे ऐकून गतप्राण झाली, अर्थात तिनं तिचा प्राण सोडला। मुळात पाबळ, केंदूर ही गावं तिला इनामात देण्यात आली होती आणि याच गावांमधील शेवटी पाबळ या ठिकाणी तिची समाधी आहे। म्हणजे बाजीराव आणि मस्तानी हे जे काही नातं जोडलं गेलं तर ती त्यांची पत्नी होती। प्रत्यक्षात छत्रसाल बुंदेला यांनी त्यांना भेट दिल्यानंतर त्यांनी पत्नी म्हणून तिचा स्वीकार केला आणि इकडे मात्र पुण्यामध्ये यावरून बाजीरावांबद्दल एक वेगवेगळ्या चर्चा, वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या काहीतरी चर्चांना उधाण आलं, पण बाजीरावांनी शेवटपर्यंत त्यांना पत्नीचाच दर्जा दिला होता। आता या सगळ्या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर पहिला पेशवा म्हणून त्यांनी जे कार्य केलं ते अप्रतिमच होतं, त्याबद्दल वादच नाही। खरं म्हणजे खऱ्या अर्थानं लढवय्या पेशवा म्हणून त्यांना म्हटलं गेलं। पण त्यानंतर मात्र या पेशवाईचा जर विचार केला तर नानासाहेब माधवराव आणि सवाई माधवराव सोडल्यास उरलेल्या पेशव्यांनी मात्र प्रत्यक्ष स्वराज्याकडे, साम्राज्याकडे लक्ष न देता नको तेच उद्योग केले। मग कटकारस्थान असतील आणि आणखी बरंच काही असेल। यामध्ये नारायणराव यांची शनिवारवाड्यातच हत्या झाली। रघुनाथराव हे औटघटकेचे पेशवे ठरले, तर दुसऱ्या बाजीराव हा तर पेशवाईचा अस्त होण्यासच कारणीभूत ठरला। कारण दुसऱ्या बाजीरावाचा जर विचार केला आपण तर या दुसऱ्या बाजीरावानं खरं तर या एकतर त्याला पेशवाई मिळवण्यासाठी त्यांनी केलेली खटपट आणि मग त्यातून पेशवाई लयास जाण्यासाठी केलेले विविध उद्योग यामुळेच पेशवाई संपली। या सगळ्या प्रकरणात जर आपण पाहिलं तर मुळात रघुनाथराव यांचा मुलगा हा दुसरा बाजीराव आणि रघुनाथराव हा पहिला बाजीरावाचा मुलगा। पण या दुसऱ्या बाजीरावानं वडिलांचे गुण घेतले, आजोबांचे गुण घेतले नाहीत, अशी परिस्थिती झाली। रघुनाथरावांना 2 मुलं, दुसरा बाजीराव आणि चिमाजी दुसरे, आणि एक दत्तक पुत्र होता अमृतराव। आता दुसरा बाजीराव हे रघुनाथराव पेशवे आणि आनंदीबाई यांचे सुपुत्र, जे 10 जानेवारी 1775 रोजी जन्माला आले। आता सवाई माधवराव यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पत्नी यशोदाबाई यांनी नाना फडणवीसांच्या सांगण्यावरून रघुनाथांचे जे दुसरे पुत्र म्हणजे कनिष्ठ पुत्र होते चिमाजी दुसरे यांना दत्तक घेतलं आणि त्यांना पेशवाई करण्याचा प्रकार त्या ठिकाणी सुरू झाला। हे जेव्हा दुसऱ्या बाजीरावाच्या लक्षात आलं तेव्हा मात्र त्याने हे दत्तक विधान नाकारलं आणि स्वतःला पेशवाई म्हणून घेत 1796 साली पेशवाईच हातात घेतली। आता या बाजीरावाचं जर बालपण पाहिलं तर ते देखील खोडकरच होतं आणि आनंदीबाईंनी या संदर्भामध्ये काही संदर्भ देखील लिहून ठेवलेले आहेत। त्यामध्ये एकतर वयाच्या 21व्या वर्षापर्यंत त्या आणि त्यांची मुलं ही नाना फडणवीसांनी दिलेल्या नजरकैदेतच राहिली। नंतर नाना फडणवीसांनी या दुसऱ्या बाजीरावाच्या शिक्षणाची सोय नीट केलेली नव्हती असं देखील आनंदीबाईंनी नमूद केलेलं आहे। शिवाय त्यामुळं हे मूल मुळातच मार खाण्यासारखं झालं। शेवटी त्यांनी असं म्हटलं की मूल शहाणं होऊ नये असं साऱ्यांस वाटतं,
या सगळ्यांना मूल नासून टाकलं, अशी वाक्य देखील आनंदीबाईंनी लिहून ठेवलेली आहेत. आता या सगळ्या प्रकरणामध्ये होळकरांनी याच वेळी पुण्यावर चाल करून या सगळ्या पेशवाईमध्ये, कारण की हे का घडलं, होळकरांनी का चाल केली, तर नाना फडणवीसांच्या मृत्यूनंतर पुण्यावर हक्क सांगायला शिंदे होळकरांमध्ये चढाओढ लागली होती आणि त्यातच विठोजी होळकरांना हत्तीच्या पायी दिल्यानं दुसऱ्या बाजीरावांवर होळकरांचा राग होता. त्यामुळं शेवटी बाजीरावांनी पुणे आणि आपलं पद वाचवण्यासाठी इंग्रजांना मदतीची हाक मारली आणि त्यातूनच 1803चा म्हणजेच वसईचा तह झाला. इथं शिंदे आणि भोसले यांचं इंग्रजांशी युद्ध झालं, इंग्रजांचा विजय झाला आणि होळकरांना इंग्रजांशी तह करावा लागला आणि याच घडामोडीमुळे इंग्रजांना पुण्यात प्रवेश मिळाला. त्यामुळे हे जे पळपुटे दुसरे बाजीराव हे आपल्या भोगविलासी वृत्तीत अडकले, नको त्या उद्योगात अडकले आणि त्यांनी अक्षरशः इंग्रजांच्या हातात पुणे देऊन टाकलं. शेवटी इथं युनियन जॅक शनिवार वाड्यावर फडकला आणि मग मात्र इंग्रजांचा रेसिडेंट माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन याचा आरोप बाजीराव आणि त्यांचा सरदार त्रिंबकजी डेंगळे यांच्यावर ठेवला. त्रिंबकजी डेंगळेंना अटक करून ठाण्याच्या तुरुंगात ठेवलं, पण ते तिथून पळून गेले. आता या सगळ्या प्रकरणामुळे मुळातच या इंग्रजांच्या मनातली हल्ल्याची भीती कमी झाली नाही. त्यामुळं धरसोड वृत्ती या दुसऱ्या बाजीराव पेशव्यानं धरली आणि शेवटी इंग्रजांनी पुण्यावर ताबा मिळवला. आपल्याला आठवत असेल 1817 मध्ये इंग्रज आणि मराठे यांच्यात एरवड्यात युद्ध झालं आणि त्यावेळी इंग्रजांनी बाळाजी पंत नातूंनी त्या काळच्या शनिवार वाड्यावर युनियन जॅक फडकवला. आता या सगळ्या प्रकरणामध्ये खरं तर 1802च्या वसईच्या तहानं इंग्रज आणि बाजीराव यांच्या दरम्यान ठीक चाललं असतानाच त्रिंबकजी यांनी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांना भरीस घातलं आणि त्या ठिकाणी पुढे गंगाधर शास्त्री प्रकरणानंतर त्रिंबकजींना ठाण्याच्या तुरुंगात ठेवण्यात आलं. एकंदरीत दुसऱ्या बाजीरावाकडे नेतृत्व गुण नव्हतेच, पण जवळपास 2/3 भारत प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या इंग्रजांच्या अंमलाखाली होता. मराठेशाही होती, पण ती देखील एकसंध नव्हती आणि याचाच गैरफायदा इंग्रजांनी उठवला. अर्थात या सगळ्या प्रकरणानंतर इंग्रजांकडून पराभव झाल्यानंतर दुसऱ्या बाजीरावानं इंग्रजांना शरण जाण्याचा निर्णय घेतला. बाजीरावांचं पेशवेपद जाऊन त्यांना पेन्शनवर कानपूर जवळ ब्रह्मावर्त म्हणजे बिठूरला उत्तर प्रदेश आत्तामध्ये त्या ठिकाणी पाठवण्यात आलं आणि शेवटी या सगळ्या पेशवाईचा अस्त झाला. दुसऱ्या बाजीरावांनी एकूण 11 लग्न केली होती. त्यातली 1818 पूर्वी 6 आणि बिठूरला गेल्यावर 5. आता शनिवार वाड्यात ते का थांबायचं नाही म्हणत होते, तर नारायणरावांचा मृत्यू झालेला असल्यामुळं ते त्या ठिकाणी थांबतच नव्हते. पुण्यात असताना त्यांचं आयुष्य अगदी विलासी असल्याचं दिसून येत होतं, अशी परिस्थिती होती आणि अशाच प्रकरणात शेवटी पेशवाईतला विलासी वागण्याचा अंदाज इंग्रजांनी हेरला आणि त्याचाच बरोबर फायदा घेतला. एकूणच काय तर दुसरा बाजीराव राज्यावर आला तेव्हा परिस्थिती राज्याची अत्यंत बिकट होती. कुणाचाच कुणाला पायपोस नव्हता. पण एकंदरीत या दुसऱ्या बाजीरावानं पेशवा झाल्यानंतरच जाहीर करून टाकलं होतं की मी या सगळ्या वैभवाचा उपभोग घेण्यासाठी पदावर आलोय आणि शेवटी वसईच्या तहानंतर मराठ्यांचं राज्य लयास जाण्याला सुरुवात झाली. एकंदरीत हा दुसरा बाजीराव कुचकामी होता. इतर सरदारांनी छत्रपतींना सांगून त्याला खरं तर हाकलून द्यायला लावायला पाहिजे होतं किंवा दुसऱ्या कोणाला तरी पेशवा म्हणून नेमून राज्य वाचवायला पाहिजे होतं. पण शेवटी कुठल्याही पदापेक्षा राज्य वाचवणं महत्त्वाचं असतं हे यांच्या लक्षातच आलं नाही
आणि अशा रीतीनं या ठिकाणी पेशवाई संपली. त्यामुळे पहिला पेशवा ते शेवटचा म्हणजे दुसरा बाजीराव यांच्या दरम्यानच्या काळामध्ये लक्षात राहण्यायोग्य जर काम पाहिलं तर अर्थात नानासाहेब असतील, माधवराव असतील, सवाई माधवराव असतील, पण सगळ्यात जास्त कार्य लक्षात राहिलं ते पहिला बाजीराव म्हणजेच श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे. आणि त्यांनी केलेलं कार्यकर्तृत्व अफलातून जबरदस्त होतं. म्हणून अगदी शेवटचीच ओळ त्यांच्याबद्दल सांगतो. ब्रिटिश इतिहासकार रिचर्ड टेम्पल यांनी वर्णन केलंय, त्याचा सारा जन्म जसा उन्हातानात उघड्या हवेत गेला तसाच त्याचा मृत्यूही उघड्या आकाशाखाली तंबूच्या आवरणात गेला. शूर शिपायाला शोभेल असंच त्याला मरण आलं. थोडक्यात घोडदळाचा सर्वश्रेष्ठ नेता, मराठ्यांना उत्तर हिंदुस्थानाकडे वळवणारा नेता, दक्षिणेत वर्चस्व आणि उत्तरेत राजकीय नेतृत्व निर्माण करणारा नेता आणि 40 वर्षांच्या आयुष्यात 20 वर्षे कर्तबगारी करून दाखवणारा हा पहिला बाजीराव मराठ्यांच्या आणि भारताच्या इतिहासात आढळपद प्राप्त करून गेला. त्यामुळं या सगळ्या पुणे रेल्वे स्टेशन पासून नामकरणापासून सुरू झालेल्या प्रकरणापासून ते आतापर्यंत जे काही श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव आलं त्यावरनं पुन्हा एकदा इतिहासात डोकावून पाहिला असता पहिला बाजीराव यांचा पराक्रम अतुलनीय होता. ते अपराजित सेनापती होते. 47 लढाया लढले आणि जिंकले सुद्धा, ज्यांना निजामही घाबरत होता. औरंगजेबाचे बादशाह देखील ज्याला घाबरत होते असा हा पहिला बाजीराव आपल्या पुण्यात घडून गेला. पण आता याच पुण्यात पेशवाई जरी संपली असली तरी अजून त्यांच्या नावावरून पुण्यात रणकंदन सुरू आहे आणि पुण्यामध्ये आजही या ठिकाणी नाव कोणाचं द्यायचं यावरून वाद सुरू आहेत. हे दुर्दैव नाही का? पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.